महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि कुठेतरी मुंबई सध्या हॉट टॉपिक झालेला आहे. दुपारपासून सकाळपासून खरं तर बैठकांचा सिलसिला सुरू आहे. सध्या आपल्यासोबत शायना एनसी आहेत. शायना मॅम, आत्ता रात्री 11:15 झालेत तरी सुद्धा बैठक सुरू आहे. उदय सामंत पोहोचलेत, एकनाथ शिंदे आहेत, राहुल शेवाळे आहेत. नेमकं तुम्ही बैठकीतून बाहेर आलात, नेमकं बैठकीत काय झालं? बघा, बैठकमध्ये नेतृत्वच ठरवणार. 2-3 तासमध्ये तुम्हाला पण प्रतिक्रिया देतील. आणि एक स्पष्टीकरण मला करायचं आहे. थोडे लोक आहे जे फक्त मराठी माणूस, मराठी अस्मिताचा उल्लेख करतात इलेक्शनबद्दल, परंतु आमचे जे नेता आहे एकनाथजी शिंदे, त्यांनी इतकी काम केलं मराठी माणूससाठी. रमाबाई नगर बघा तुम्ही, बीडीडी चॉल बघा, गिरणी कामगारसाठी आपला दवाखाना, लाडकी बहीण, हे सगळे योजना जे आहे ऑन ग्राउंड काम आहे. तर थोडे विपक्षचे नेतागण आहे जे फक्त पवार ठाकरे असं नाव विचारून वोट नाही पडत. लोकांना माहिती आहे कोणासाठी वोट करायचं. तुम्ही म्हणताय विपक्ष खूप नावं ठेवतोय, पण कुठे महायुतीत पण तुला अजून कायमच आहे, कारण की जागावाटप अजून झालेलं नाहीये. महायुतीच्या नेतृत्वात महापौर बसतील आणि नक्कीच हे महापौर मराठी माणूस असणार जे मुंबईसाठी काम करणार. तरी एबी फॉर्म्स कधीपर्यंत? 2 दिवस बाकी आहेत मॅम फक्त आता. हो, उद्या होईल. थांबा. आणि आता तुम्ही जे मगाशी म्हणाल की 2-3 तासात, तर 2-3 तासात काय होईल? कारण की स्पेक्युलेशन करायची गरज नाही. बघा, तुम्हाला माहिती आहे की वाटपमध्ये किती सीट्स भाजपला दिलं आणि किती सीट्स शिवसेनेला. बाकी 20 सीट्सचे जे प्रश्न आहे तिथे विनेबिलिटी बघून नेतृत्वच ठरवणार. परंतु एकच लक्ष आहे की आम्ही काम करत जाऊ मुंबईकरसाठी. शेवटचा प्रश्न, आज रात्री एबी फॉर्म्स मिळतील का? काही उमेदवार? मी भविष्यवाणी नाही देणार आणि मला स्पेक्युलेशन नाही करायचं. फक्त हे सांगायचंय, जे पण उमेदवार आहे महायुतीचा ते हे लक्ष घेऊन काम करणार की मुंबईसाठी प्रगती आणि आमचे हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरेजीच्या विचारधारा. आपल्यासोबत शायना एनसी मॅम होतं. ते म्हणाले की पुढच्या 2-3 तासात जो काही जागा वाटपाचा जो काही तिढा असेल तो सुटला जाईल. तर आपण विचारलं एबी फॉर्म्स कधीपर्यंत, तर ते म्हणतात की कोणत्या प्रकारचे स्पेक्युलेशन्स ते करणार नाहीत. पण अर्थात आता रात्री 11-11:30 झालेत. अजूनही नंदनवनला एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी बैठक सुरू. उदय सामंत आहेत, राहुल शेवाळे आहेत. आणि जसं शायना एनसी म्हणाले की पुढच्या 2-3 तासामध्ये हा सगळा तिढा तो सुटेल. म्हणजे याचा अर्थ एक म्हणजे ही बैठक अजून पुढे मध्यरात्रीच्या नंतर पण सुरू राहील. पण एक पाहण्यासारखं असेल की हा जागा वाटपाचा तिढा कधी सुटतो आणि रात्रभरात काही उमेदवारांना एबी फॉर्म्स मिळतात का? व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट यांच्यासह मी संकेत वरक, न्यूज 18 लोकमत, मुंबई.